मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता, तर राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात. मुंबईत मनसेला 70 जागा देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी. सूत्रांची माहिती, तुर्तास जागा वाटपावर न बोलण्याची मनसेची भूमिका. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे. वरिष्ठ नेत्यांनी मर्जीतील नेत्यांना उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप. आता एबी फॉर्मची चोरी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही दखल नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाईंचा आयोगावर गंभीर आरोप. राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आक्षेपांवर 272 प्रख्यात लोकांची टीका. घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची सुनावणी आता मंगळवारी. पुढील सुनावणीपर्यंत नव्या निवडणुकांची घोषणा नाही. आरक्षण मर्यादा 50% पुढे गेल्यामुळे सुप्रीम कोर्टात आव्हान. पार्थ पवारांचं त्या दिवशीचं मोबाईल लोकेशन तपासा, सीडीआरही काढा, अंजली दमानी यांची मागणी. तर अजित पवारांनी राजीनामा देण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार. राजन पाटील आणि बाळराजे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी. मुलगा भावनेच्या भरात बोलला असेल, पार्थ आणि जय पवार समजून माफ करावं, राजन पाटलांची विनंती. तर बाळराजे पाटलांनी थेट अजित पवारांना दिलं होतं चॅलेंज. मतदानापूर्वीच भाजपचे 2 नगराध्यक्ष. अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष, तर दोंडाईच्या नगराध्यक्षपदी नयन कुमार रावल यांची बिनविरोध निवड. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं केलं हद्दपार. दिल्लीत येताच एनआयएनं घेतलं ताब्यात. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर. अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी. मुठे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती.